माझ्या मोगान पडला मिस्टा 1 2 3 4 नाताया मी तू कसा. पूर्वी गोव्यावर कुणाकुणाची सत्ता होती, काय काय घडामोडी घडल्या, हे सगळं जाणून घेण्यासाठी आपल्याला गोव्याच्या इतिहासात डोकावावं लागेल. आणि इतिहासात डोकवण्यासाठी आपल्याला गोव्याची ऐतिहासिक भ्रमंती करावी लागेल. चला तर मग गड, किल्ले आणि ऐतिहासिक वास्तूंची सैर करूया. चला. सागरी आक्रमणाला तोंड देण्यासाठी 1604 मध्ये पोर्तुगीजांनी हा किल्ला बांधण्यास सुरुवात केली. मुख्य बांधकाम 2 वर्षात पूर्ण झालं असलं तरीही इतर बांधकाम पूर्ण व्हायला 1612 साल उजाडलं. किल्ल्याची तटबंदी मजबूत आहे. शत्रूंना रोखण्यासाठी किल्ल्याच्या 4ही बाजूला खंदक खोदलेला आहे. सुमारे 450 वर्षे गोवा जेव्हा पारतंत्र्यात होता तेव्हा गोव्याचं ज्याने प्राणपणाने रक्षण केलं असा हा गोमंतकातील सर्वात प्रसिद्ध किल्ला आग्वाद फोर्ट. पणजीच्या पुढ्यात आणि मांडवी नदीच्या मुखात वसलेल्या या किल्ल्याचं बांधकाम 1612 मध्ये पूर्ण झालं. तुम्हाला माहितीये, या किल्ल्याचं मूळ नाव होतं सांता कतरीना. आता तुम्ही म्हणाल की मग आग्वाद हे नाव कसं पडलं? सांगते ह्याची एक रंजक कथा आहे. आग्वाद किल्ल्यावर गोड्या पाण्याचा झरा लागला. हे पाणी गलबताना दिलं जायचं आणि पोर्तुगीज भाषेत पाण्याला आग्वा असे म्हणतात. पाणी धरतीतून निघालं म्हणून माय द आग्वा. आणि पुढे अपभ्रंश होऊन गमतीशीरपणे शब्द मागे पुढे झाले आणि माय जाऊन आग्वाद हे नाव पडलं. आहे की नाही गमतीशीर? तटबंदीचे बांधकाम करताना चोहो बाजूला कमानी ठेवलेल्या आहेत. मध्येच एखाद्या कमानीत दरवाजा ठेवलेला आहे. सगळ्यात जास्त लक्षात राहतं ते इथलं तळघर. असं म्हणतात 3 ओळीतल्या 15 खांबांनी याचं छत तोलून धरलेलं आहे. पोर्तुगीज राजवटीत या तळघराचा धसका प्रचंड होता. असं म्हणतात हा यमदूताचा जबडाच होता. हॅलो, आर यू फ्रॉम गोवा? पर्यटकांशी गप्पा मारताना एक लक्षात आलं, गोव्यातील हा प्रसिद्ध किल्ला पर्यटक आवर्जून बघतातच. इथे मोठ्या संख्येने पर्यटक येतात. सी यू. आग्वाद किल्ल्याचा जन्म कसा झाला ठाऊके तुम्हाला? एकदा डचांची 7 गलबतं पणजी समोर समुद्रात अचानक येऊन उभी राहिली. सागरात शिरणारी जहाजं लुटणं एवढंच काम त्यांनी केलं. त्यांनी जर ठरवलं असतं तर पोर्तुगीजांना हकलून गोव्यावर ताबा मिळवला असता. पण पोर्तुगीजांच्या नशिबाने त्यांनी जहाजं लगेच हलवली. पोर्तुगीजांना या धोक्याची जाणीव झाली आणि 1604 मध्ये या किल्ल्याचं बांधकाम सुरू झालं. सलग 2 वर्ष या किल्ल्याचं बांधकाम सुरू होतं. सेंट लॉरेन्स या ख्रिस्ती संताच्या स्मरण दिनी म्हणजे 10 ऑगस्ट रोजी येथे ख्रिस्ती भाविकांची यात्रा भरते. मला सांगा, ओल्ड गोवा मध्ये भ्रमंती करताना तुम्ही कुठल्या कुठल्या ठिकाणांना भेट द्याल? हा, बरोबर. अजून? बस संपलं? काय म्हणाला? मी सांगू? सांगते ना. ओल्ड गोवा मध्ये भ्रमंती करताना एका ठिकाणाला तुम्ही आवर्जून भेट द्यायला हवी. ते म्हणजे वॅक्सवर्ड आर्ट गॅलरी. केरळ मधील श्रीजी भास्करन यांनी इथली शिल्पे साकारली आहेत. येथील गाईड स्नेहा आपल्याला याविषयी माहिती देईल.
अहिंसेचे पुजारी भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या मेणाच्या पुतळ्याने या म्युझियमची सुरुवात होते. चरख्यावर सूत विणत असलेले हे गांधीजी आत्ता बोलायला लागतील असंच वाटतंय. चला पुढे जाऊया. सबका मालिक एक है व श्रद्धा आणि सबुरीची शिकवण देणाऱ्या शिर्डीच्या साईबाबांचा पुतळा आकर्षक वाटतो. साईबाबांच्या बाजूला आद्य शंकराचार्यांचा मेणाचा पुतळा जिवंत आहे असा भास होतो. गाईड मला या आर्ट गॅलरीची इत्थंभूत माहिती देत होती. चित्तवेधक निळ्या घनश्यामाचा पुतळा आणि त्याच्यासोबत असलेली गोरी राधा हे पुतळे या आर्ट गॅलरीचं विशिष्ट आकर्षण आहे. गाईडच्या म्हणण्यानुसार आम्ही बघतोय या आर्ट गॅलरीचं मुख्य आकर्षण ते लास्ट सपर. जीससने आपल्या अंतिम क्षणाच्या अगोदर आपल्या सहकाऱ्यांसमवेत या शेवटच्या भोजनाचा बेत आखला होता. याचाच हा देखावा अगदी जिवंतपणे पुतळ्यांच्या माध्यमातून साकारलेला आहे. गाईड या पुतळ्यांना किती तापमानात ठेवावं लागते, काय काळजी घ्यावी लागते हे सांगत होती. ख्रिस्ती धर्म प्रसारक सेंट झेवियर यांचा क्रूस उंचावलेला हा पुतळा जणू अख्ख्या गोव्यात ख्रिस्ती धर्म प्रसाराची शिकवण देतोय. श्री श्री रविशंकर यांचा पुतळा पाहून आम्ही पुढे निघालो असता आकर्षकरित्या गवताची झोपडी उभारून त्या झोपडीत जीससच्या जन्माचा देखावा दर्शवणारे मेणाचे पुतळे बघायला मिळतात. मदर मेरी, रामकृष्ण परमहंस यांच्या जोडीलाच गमतीशीरपणे वीरप्पनचा साप हातात घेतलेला पुतळा देखील आहे. या शेवटच्या देखाव्यात भारताची अर्थव्यवस्था साकारलेली आहे. त्याकरिता सरकारी कर्मचारी, उद्योजक आणि गरीब म्हातारीच्या पुतळ्यांचा उपयोग केलेला आहे. मेणाच्या मेणबत्त्या, पणत्या अशा विविध वस्तू सुद्धा या गॅलरीत आहेत. पुतळ्यांना किती मेण लागतो, त्यांच्यासोबत इतर वस्तू कशा कशा बनवलेल्या आहेत ही माहिती देत गाईडने आमचा निरोप घेतला. उफाणलेल्या सागराच्या काठाशी इतिहासाची साक्ष देत उभा आहे तो रेसमागोज किल्ला. या किल्ल्याची बांधणी सुद्धा किनारपट्ट्याच्या किल्ल्यांप्रमाणेच तांबड्या चिरांपासून केलेली आहे. हा किल्ला उंचावर असून किल्ल्याच्या भिंती अजूनही भक्कम आहेत. पोर्तुगीजांचा प्रवेश होण्याअगोदर या ठिकाणी एक आदिलशाही राजवटीची गढी होती. 1551 मध्ये या किल्ल्याच्या उभारणीनंतर डॉन फ्रान्सिस्को दी गामा यांनी या किल्ल्याचा आणखी विस्तार केला. 1704 मध्ये सिटॅनो डी मेलो ई कॅस्ट्रो याने गव्हर्नर असताना याच ठिकाणी पुन्हा नवीन किल्ला बांधला. तशा अर्थाचा शिलालेखही या दरवाजावर आहे. किती आले किती गेले, मोठे मोठे राजा झाले. अहो मी काही गाणं म्हणत नाहीये काही. गोव्याने अनेक राजवटी पाहिल्या
आणि त्यातल्या प्रत्येक राजाने आपले वर्चस्व कायम ठेवण्यासाठी किल्ल्यांची उभारणी केली. डॉन अफेन्सो डिनोरांना या गोव्याच्या गव्हर्नरने 1551 मध्ये रेस मागूस या किल्ल्याची उभारणी केली. इथे पूर्वी आदिलशाही राजवटीत एक गढी सुद्धा होती.